आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित। राज्यातील 91,65,156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1,892 कोटी पूर्णांक 61 लाख रुपये जमा। तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला 14 सप्टेंबर पासून सुरुवात। कोजागिरी पौर्णिमेला महोत्सवाची सांगता होणार। नाशिकमध्ये 2 तरुणींनी मुलांचा वेश घालून ट्रक चालकाला लुटलं। रमेश्वर वर्मा ट्रक चालकाला मारहाण। पोलिसांनी सापळा रचून दोन्ही तरुणींना अटक केली। सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव निलंबित। जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे 12 लाखांचा महसूल बुडाल्याचा आरोप। नागरिकांच्या तक्रारीनंतर बावनकुळेंनी केली होती दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाची पाहणी। भंगाराचा मोठं कंत्राट देण्याचं आमिष दाखवून 47 लाखांची फसवणूक। मुंबईच्या विनोबा भावे नगर पोलिसात फसवणूक करणाऱ्या बापलेकांविरोधात गुन्हा दाखल। अमरावतीच्या मेळघाटातील 22 गावांचं विद्युतीकरण होणार। विद्युतीकरणासाठी 56 कोटी 41 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार। चिखलदरामधील 14 आणि धारणीतील 8 गावांचं विद्युतीकरण होणार। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी आता बीड ते अहिल्यानगर रेल्वे धावणार। अनेक दशकांपासूनचं बीडकरांचं स्वप्न पूर्ण होणार। 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवणार अशी चर्चा। सरकारी वनजमिनी बळकावल्याप्रकरणी एसआयटी स्थापन। शिरसाटांचा समावेश असलेल्या 5,000 कोटींच्या सिडको जमीन घोटाळ्याचीही चौकशी होणार। आमदार रोहित पवारांनी मुख्य सचिवांची भेट घेत एसआयटी चौकशीची मागणी केली होती। डोंबिवली बेकायदा रेरा घोटाळा प्रकरण 65 इमारतींना केडीएमसीनं नोटीस दिल्यानंतर समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवर होणारी कारवाई तुर्तास थांबवली। पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर पोलीस बळाचा वापर करून कारवाई करणार।